बाई कोमल, तुला झालं काय? तू रडून काऊन राहिली? काही सांगून नाही राहिली? काही नाही. पिंकी, पिंकी तूच बसली होती रे बाबा. काय झालं? काऊन रडून राहिली पिंकी? पिंकी सांगायला तयार नाही बाबा. मुकीच्या मुकीस मुकनी झाली का बा? बोल ना बापा. कोमल, रडल्यापेक्षा सांग ना माय काय झालं तुले तर. अमाय पिंकी, तू तर सांगू बापा. काऊन मुकनीच्या मुकनी बसली आहे व? सांग ना काय झालं कोमलले तर. काही बोट चिरलं का काही लागलं का काय झालं सांग ना. काकू राहू दे पिंकी, राहू दे. येईल सांगून काही फायदा नाहीये. काही फायदा नाही येईल सांगून. काही सांगू नको, राहू दे. हो ना, दुनियाभराची पंचायत केल्यापेक्षा राहू दे. यायला पुण्याचं काम करू दे. आपलं 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 बुरं चिटून राहिलं ह्या. यायला दुसऱ्याच भलं करू दे. काही सांगू नको, राहू दे. आणि काही विचारू नको आई मला. हो ना तर सांग ना हो बापा. काय बापा कोमल, तू चांगलं म्हणता म्हणता जिद्दपणा करायला लागली बापा. अशी एकदम लाईनच विना लेकरावानी. तू आम्हाला समजावे पहिले ना. आता आम्हालाच तुला समजावं लागून राहिलं. शेवटी तू आमच्यातच मजा झाली का नाही शेवटी. चांगलं म्हणता म्हणता वाया गेली पुरी. राहू दे हो माय रश्मी, राहू दे. बोलू नको मा पोरीले, बोलू नको. वाया नाही गेली. वाया वाया म्हणजे घरीच बसली आहे माय पोरगी, पयाली नाही. वाया जाऊ दे म्हणून राहिली तर. वाया गेली म्हणून राहिली तर वाया नाही गेली माय पोरगी. चांगलीच आहे माय पोरगी. बरी आहे व गंगा. तुला टोमनच मारलं व. माय पोरगी पयाली होती म्हणून आहे ना. आता माया पुरीले तुला तर माहिती काय घडलं होतं काय नाही तर मारलं का तुला टोमनं. माय मी टोमनं नाही मारलं सांगून राहिली मी. माय पोरगी वाया नाही गेली. कोमल काय झालं हो कोमल? जाऊ दे ना आई, काय विचारू राहिली? जाऊ दे. तू लोकांचं भलं करते ना, कर लोकांचं भलं कर. मी माझ्या पायात बसतो. जाऊ दे. शेवटी माझ्या नशिबात अंधार होता तर अंधारच राहणार आहे. काही उजेड नाही पडत. उजेड येते ना चालला जाते. सूर्य कसा मावळते तसा. जाऊ दे. माय नशिबात खुशी 2 पलसाठी येते आणि आयुष्यभरासाठी चालली जाते. असं समजून मी जीवनाचा त्याग करून देतो. जाऊ दे. जाऊ दे. मला काही विचारू नको. सांग ना हेडंबा. हे माईची हेडंबा इथं बसली आहे. वय नाही तुम्ही सांगून नाही राहिली काही नाही तर बापा. सांग ना, पडली का लढली का कोण काय बोललं तिला सांग ना बाबा जराशी पिंकी. कोमल बेटा, काय झालं? काऊन रडून राहिली तू? काय झालं तुले? काय झालं सांग ना. काय झालं म्हणजे काकू? त्या माझ्या आत्याचा फोन आला होता. माझी आता नाही व्हायते अवदसा बोलायला लावून राहिली. फोन आला होता ते श्रद्धाच्या सासूचा. माझ्या सावत्र बहिणीच्या सासूचा फोन आला होता. मला काय म्हणे, तुला मला त्या मायले खाल्लं म्हणे. आता म्हणे गंगा मायले बिघडवून राहिली म्हणे. तू म्हणे तू माय तर पहिली मेली म्हणे. अशी म्हणे ते बेकार नाही वाटत काय असं म्हटलं म्हणजे. पहिला मायले खाल्लं म्हणे. काय कोणती अवदसा आणि कोणती आत्या वाईटे? मुर्दार तोंडी. माझ्या पोरीला रडून ठेवलं तिनं. बाई सरळ सरळ सांग, मला समजलं नाही काय झालं तर. व्यवस्थित सांग मला काय झालं तर. पिंकी सांग, माझ्या सांगायची क्षमता नाही राहिली आता. जी काकू हे नाही का कमला, कोमलची सावत्र माय कमला. तिची पोरगी श्रद्धाच्या पोरीनं पळून लग्न केलं का नाही तर तिच्यावाल्या सासूचा म्हणजे ती तुमची ननद लागते म्हणते ना, म्हणजे तिची आत्या. तिचा फोन आला होता घरच्या मोबाईलवर. तिचा फोन आला होता काय? माय तिचा फोन तर रोजच येतो बापा हिच्या आतोचा. काऊन काय झालं? काय बोलली ते? कोमलने काय बोलली ती अशी? ते काही नाही. ते म्हणे आई कुठे गेली म्हणे. तर कोमलताई म्हणे आई बाहेर गेली आहे म्हणे. तर हो काय म्हटलं तर हो काय म्हणे ते ना. मग का नाही ते तिनं का नाही इथं घरानं सांगलं श्रद्धाचं. श्रद्धा चांगली राहत म्हणे. नुसतं म्हणे वांडायपणा करते म्हणे. नुसतं रोज तमाशा करते म्हणे. अन पोराले बैल बनवून ठेवलं म्हणे. काय देव जाणे तिनं रंगारंगाचं सांगितलं. तर असं झालं मग ते. तर मग का नाही मग का नाही तर इले हे काय म्हणे कोमलताई पा म्हणे आत्या म्हणे माया आईचं तिच्यासोबत काही घेणदेण आहे नाही म्हणे. माया आईले ते वर रंगाची बोलून बसली आहे म्हणे. तर माई आई तिच्यासाठी काही करणार नाही म्हणे. म्हणून तुम्ही मायले याच्यातला एकही शब्द सांगू नका म्हणे. तिला याच्यात पाडू नका म्हणे. तिची मायले कर्नाटकी म्हणते म्हणे. तिची कर्नाटकी काकू आहे म्हणे माई आई म्हणे. तर तिच्यासोबत तुम्ही काही व्यवहार ठेवू नका म्हणे. तिला काही सांगू नका म्हणे. तुमचं तुम्ही पाच बसा म्हणे. एवढा शब्द तिने तिला म्हटला त्या आत्याले. बरोबर आहे मग. तर मग काकू ते काय म्हणे आत्या हो म्हणे पहिली माय तर मेली म्हणे आणि दुसऱ्याच्या भरोशावर मजा मारत म्हणे. आणि काय म्हणजे आता सांगत कोमलताई ना माय मेली म्हणते मली म्हणे आता. म्हणजे तू एक गुण चांगले आहे म्हणे. तिच्यावर कोण गुण वाईट ठरले म्हणे. आणि तू वाईट गुण गंगावर टाकून राहिले. म्हणजे गंगा आमच्या मनात पडते तर तुझे पडून देऊ राहिली म्हणे. शायनेपणा करून राहिली म्हणे. ती तर हिटलरपणा दाखवून राहिली म्हणे. शिष्टपणा म्हणे अशी म्हणे ते. पण इले बेकार नाही म्हटलं का ती आई मेली असं चांगलं आहे का असं म्हणणं. तुम्ही सांगा बरं काकू. म्हणून तिने का रडाला असं माहिती माया परीले तिनं माय मेली. तू मला सांग कोमल, ती माय मेली त्या माय मध्ये तू मला पाहता ना त्या मायपेक्षा मी तुला केलं ना. तुला कधी मी मायची कमी पडू देतो काय? तुझी माय मेली काय जिवंत आहे ना. काऊन अशी रडतो तू अवदसासारखी? आणि कोणी बोललं म्हणजे रडायचं का त्याच्यावर? का उत्तर द्यायचं तिले? म्हणजे कोणी काही बोललं तर आपण रडून द्यायचं नाही का? काय कोमल हे अशी शिकवण आहे का माझी तुले? आई खराब वाटते व आई खराब वाटाले. म्हणजे मी खराब आहे आणि मी तुला म्हणजे तू कोणाचं भलं करता तर मी तुला करून देतो असंच म्हणणं आहे.
हो गंगा वाटते हो बापा, खराब वाटते हो. हे असं म्हटलं म्हणजे खराब वाटते हो गंगा, लाजमी गोष्ट आहे. त्या नंदीले म्हणजो मला काय आहे तर बोलायचं म्हणा, बा पोरीवर उंगली नाही उचलवायची म्हणा. माई पोरगी बोललं तर माया तिनं वाईटच काय म्हटलं का बा, माईले नका सांगू तशी ते कमलाचा रागच करते का नाही. हा बरोबर आहे ना, कोमलचं काय चुकलं. हो व तिचं तर बरोबरच आहे, बरोबरच आहे तिचं, कुठं चुकलं म्हणतो मी. ते मला फोन करते ना, सांगते ना, मी ऐकतो. मी काही करायला चालली काय, काही नाही, मी ऐकत असतो. आणि तुला सांगून राहिली आहे मी, बिलकुल तिच्या मनात पडायचं नाही काही हो. श्रद्धेच्या मनात पडायचं नाही म्हणजे नाही, सांगून राहिली मी. तिनं तिच्या मायने मायावर लय अत्याचार केले. आणि दुसरी गोष्ट राहिली ते कलावतीची, तिच्या मनात पडायचं नाही म्हणजे पडायचं नाही. नाहीतर माझा दिमाग खराब झाला ना, मी खुदकुशी करून घेईन. लय झाला आता. या लोकांसाठी जेवढं करतं तेवढं मलाच बोलणे भेटते. तुलाही बोलते मग माया बरोबर, आव ना तर माहिती ना तुला दुःख दर्द पोहोचते. म्हणून मी सांगून राहिली, करत असेल तर माया कर, कोणाचंच नको करू, सांगून राहिली मी. अन चांगल्या लोकांचं करायचं असेल तर कर, नाही तर सोडून दे धंदे. नाही करत हो पोरी, नाही करत, नाही करत. त्याशिवाय कोणाचंच नाही करत बापा. लय झालं, सारे बोलून बसते माझ्या पोरीले. उद्याच तोडीचा फोन येऊ द्या, आता तिला झापतोच मी फोनवर, चांगली झापतो. हो चांगली झापतो आणि तिले रड्यापर्यंत झापतो. म्हटलंच कसं म्हणतो माझ्या पोरीले तुला, म्हणतोच तिले मी आता साजरी. म्हणतो त्या नंदीले काय आहे तर मला बोलायचं म्हणा, माझ्या पोरीले नाही बोलायचं म्हणा. हो ना तर कोण सांगितलं म्हणा त्या पोराले उचापते धंदे करायले. कायले आणली म्हणा घरात म्हणा, आता जशी आणली जशी आहे तशी वागव म्हणा. कायले याले सांगू दे त्याला सांगू दे. पोराले पोराले चांगले संस्कार देते म्हणा. कायले उड दिलं म्हणा पोराले, म्हणा घरात आणू दिलं, डोक्यावर बसवलं पोराले ना. घे ना म्हणा आता जशी सुने वागव म्हणा तशी, नाहीतरी पोरीचं खाड पडली तरी भेटत नाही, पोरी भेटली तर वागव म्हणा चांगली सोन्यासारखी. हो बापा म्हणतो मी, म्हणतो. हो टेन्शन नको घेऊ माय कोमल, टेन्शन नको घेऊ. आणि अशी गोष्टी रडत नको जात जाऊ. आणि मी काय म्हणतो, तू फालतू घरी नको राहत जाऊ बरं. शिक बरं तू, काही शिक, काही काम गेम कर तू. अशी रिकामी नको, तू रिकामी राहिली का हे रिश्तेदार तुले सुदेने राहू देत. आणि तू त्या कामात राहिली म्हणजे मस्त समजदार राहते तू. तू त्या कामात लाग बाई, कोणतं काम गेम कर. पाय बरं तू नोकरी गिकरीचं पाय. चल तू लागेल तेवढा पैसा लावतो मी. जाय बरं तू उद्यापासून कुठेतरी जाय नोकरीसाठी कुठं जाय म्हणजे एखादा क्लास लाव नोकरीसाठी शिक्षणाचा. तसं म्हणताय मी कोणत्या कामाला नाही झाडून राहिली. हो नाही तर म्हणशील मामाने मला कामालाच पाठवलं बापा. शिकतो मी शिकाले. आपत आहे हो बापा, आम्हाला वाटलं काय झालं ना काय नाही माय कोमलले. बरं असो, चल बापा जाऊ घरी. इथं पहिलेच कलावतीचं घरानं होतं तर आता दुसरं आलं. हे पुट्टीचं दिमाग खराब आहे. समजते तरी काय, समजदारीले भाग निघाला असतं म्हणे मायले कोणासाठी करू नको म्हणे. आणि काय हे पुट्टी समजून चल दे जाऊ दे बापा घरी. जातो मी तिच्या घरी विचाराले. डायरेक्ट पाहुणे बोलावतो, गंगाले म्हणतो तू काही पळू नको म्हणतो बापा म्हणतात. चल घरी रश्मी चालू. हो चाल बापा. पिंकी चालवा घरी चाल. हो चाल. नको रडू पोरी, उगी राय बाबा उगी राय. जाऊ देवा, कोणी बोललं तर रडायचं नाही. त्याला 2 शब्द सुनवायचे. चांगलं बोललं चांगलंच बोलायचं, वाईट बोललं तर वाईटच बोलायचं. हो आपले संस्कार माहिती आहे तुला कसे आहेत. चांगल्यासोबत चांगलं, वाईटासोबत वाईट. असं फिसक्या गायल्याने थोडी ना होणार आहे दुनिया वही. हेच काय याच्यावरून बेकार बोलणारे लोक भेटते तर अशीच फिसक्या गायशील काय तू. फिसक्या गायला कुठं गंगा पूर्ण नाही व तुले. मार रडून देतो कोणत्याही गोष्टीवर, रडायचं नाही, खंबीरपणे उभं राहायचं. चल येतो व गंगा. हो शांताबाई येऊ बाबा. दिल साथ समंदर डोल रहा है, बोल रहा है मैं तेरी हो गया सजना वे सजना वे सजना सजना वे सजना. 2 दिलों की ये प्रेम कहानी ले आई देखो कहाँ. इन लकीरों में मिलना अपना था जन्मों पहले लिखा. हमारे मिलन को है तरसे जो नैना, इन्हें आज ना रोकना. करो हमसे वादा जुदा बना होना, करो हमसे वादा मेरा साथ ना छोड़ना. ओ मेरे डोले ना सुन, मेरे प्यार की धुन. मेरे डोले ना सुन, मेरी चाहते तो फिजा में बहेगी, जिंदा रहेगी चाहत तुम्हारी. काय माय कलावती हो बापा, जरासं देवाचं ध्यान करत जाणं. नुसतं मोबाईल त्याजवळनं गाणे कुठचे येते बाबा तुला एवढ्या रंगाचे गाणे आले. येडे वाकोडे गाणे म्हणतो बाबा, देवाचं नामस्मरण करायचं. चल बरं उद्यापासून सकाळी सुटत जाय, आपण शिवलिंगावर पाणी टाकायला जात जाऊ, पिंडीवर पाणी टाकत जाऊ. मस्त देवीचे दर्शन होते आणि सकाळी आंघोळही होते. मस्त देवपूजा की करत जाय. आता माय देवाच्या मांग लाग बापा, माणसाच्या मांग लागून काहीच नाही भेटणार आहे. शेवटी माणसं लोभी असते, देवाच्याच मांग लागायला पुरते. देवाच्या मांग लागायचं तू.
अहो आई, जनरेशन नुसार हे गाणं आता नवीन नवीन आहे. अन मी काय झाली काय लय वयची झाली काय मी? झाली काय म्हणजे टायर ठोका झोकती झाली काय मी? तूच सांग बरं. देवाचं नामस्मरण मी माझ्या मनातून करतो. श्रद्धा आहे मला देवावर आणि माझ्या मनात देवाची श्रद्धा आहे. तर मला काही ते वरतून वरतून लोकांनी दिखावा करणं काही आवडत नाही बापा. मला देव लय आवडते आणि मी देवाचं लय करतो. माझ्या मनात देव आहे, माझ्या मनात श्रद्धा आहे देवाची, बस. आणि राहिली गोष्ट गाण्याची, कोणाकोणाला आवड असते गाणे म्हणायची. मला गाणे म्हणायची आवड आहे, मी गाणे म्हणतो आणि देवही करतो. हो, तू म्हणते तू उद्यापासून देवळातही जातो बापा. हो बाई, असं कोणी म्हणते काय माय? देवाचं नामस्मरण करासाठी वय झालं पाहिजे तेव्हा देवाचं नामस्मरण केलं जाते म्हणून. आज पाय तू, लहान लहान पोरी, लहान लहान लेकरं कीर्तनकार आहे ना? किती चांगले कीर्तन करतात ते. म्हणजे त्यांचं वय झालं तेव्हाच ते कीर्तन करतात काय? लहानपणापासून त्यांना कीर्तनाची ओढ असते, लहानपणापासून त्यांनी देवाची ओढ असते. तुले तर बापा नुसतं गाणेच म्हणतो, तुला नुसतं एखाद्या दिवशी नाही भजन म्हणत ना, काही म्हणत ना, हरिपाठ करत ना, ज्ञानेश्वरी वाचत ना, काही ना पारायण करत. पोरीची जात होय ना माहित तू. आता त्या नशिबात एवढं सगळं विस्कळलं. एवढं सगळं घडलं त्या नशिबात. आता तुला देवाचं करायला पाहिजे. एखादं व्रत मरतच कर बापा, जे तुले पुण्य भेटन तेच खरं. हो आई, बरोबर आहे तुझे वालं. पण उद्यापासून उठतो ना मी सकाळी, जात जाईन. तू पारायण काय, व्रत काय, सगळंच करतो मी. तू सांग मला, आता सगळंच करतो मी. आता मी घरी बसली आहे, तू मला सांगायला आहे. मी मला स्वतःला चेंजेस करून टाकतो का? मला नाही कोणासोबत लेनदेन ठेवायचं आहे ना काही. या जमान्यात सगळे बैमान आहे, बैमान. कोणीच कोणाचं नाही राहत. झाला का नाही तुला विश्वास? पाय असंच असते बाई ते. कोणी किती काही जवळ आला आणि किती काही म्हटलं का बाई मी तुला चटणी भाकर देतो, तू माई वय काही नाही माय, काही कोणावर विश्वास नाही ठेवा लागत. विश्वास तर मला कवडी भरायचा, तू यावरही विश्वास नाही आहे माय. मला आता माय लग्न करून द्यासाठी तूच आली, स्वतःच्या मतलबासाठी आली का? तू स्वतःच्या मायवरच विश्वास नाही ठेवू शकत मी, तर दुनियावर काय विश्वास ठेवू मी? माझ्या स्वतःवरही विश्वास नाही ठेवत. एवढी मी आता कठोर झाली. पण काय आता दुनिया आहे, जगाला भेटून राहिलं. मनुष्याचं जीवन म्हणजे काय ते म्हणते ना, 7 जन्म झाल्यावर भेटते, काहीतरी जन्म झाल्यावर भेटते म्हणते. जगाचं बापा एवढं सुंदर जग आहे, नाही काय? आता काही भेल्यानं होणार आहे का? जे नशिबात आहे ते तर होणारच आहे आता. चला ठीक आहे. काय मायल्याशी श्रीमंत हो बापा. या जगात मायशिवाय चांगलं प्रेम कोणीच नाही देऊ शकत हो बापा. हो मला माहित आहे, हो मला माहित आहे. म्हणूनच तर तू मला एवढ्या रंगाची बोलतो, मी तुला एवढ्या रंगाची बोलतो. तरी पण मला काही वाटत नाही, कारण की ती माय वय. आता माय समोर जिद नाही करण तर कोणासमोर करणार आहे लेकरू? आणि मायले लेकरू किती काही मोठं झालं तरी लहानच असते, माहित आहे मला. आणि तू काही माझ्या गोष्टीचं बुरं नको मानून घेत जाऊ ना, मी त्या गोष्टीचं बुरं नाही मानून घेत. राग होय, आता रागाच्या भरात बोलतो बाई काही. पण आई, ह्या शब्दाचा मी लय अपमान केलाय, मी लय वाईट बोलले. पण आता स्वतःवर कंट्रोल करतो मी का बा कमी बोलायचं. ज्याले बोलायचं तेवढे त्यालाच जास्त बोलायचं, पण आपल्या आई बाबाले इज्जतीत बोलायचं. आता याच्यानंतर मी लक्षात ठेवतो. पाय बरं बाई, माय पोरगी किती समजदार झाली माय. 2 दिवस घराच्या बाहेर काजल कमलाले सोडलं तर किती गुणाची, किती समजदारीच्या गोष्टी करू राहिली माय पोरगी. ह्याच रूपात पाचतो बाई. तुला एवढंच मी पाहिलं ना तर मला जीवन दान भेटल्यासारखं वाटून राहिलं. असं वाटते का मस्त जगाव माया पोरी सोबत. माया पोरीला तर लग्न नाही करून दिलं, अशीच ठेवा माया पोरीले. आता मला वाटून राहिलं बाई. हो माय बाई, कलावती लय सुधारली हो माय, तू लय सुधारली. हो आई, मी काय म्हणतो, जरा मी बाहेर जातो बापा. मला का नाही ते ब्युटी पार्लरला जायचं आहे का नाही, तर त्या मॅडमला विचारून येतो तुमचं दुकान कधी उघड राहते कधी नाही. ते विचारून येतो मी जरा तर तोपर्यंत थांब तू घरी, येतो मी बात विचारून. बरं ये ना बापा, ये काही हरकत नाही, जा मा जा. आई कले, कुठे गेली तू कली? गेली ती बाहेर, येतो म्हणे आई. ती ब्युटी पार्लर करायला जायचं आहे म्हणते, तिला उद्या ब्युटी मारायची आहे म्हणते तोंडावर. तर बापा गेली ती विचारपूस करायला कधी उघड राहते कधी नाही. तर गेली ती आई, येतो म्हणे मी जरा बाहेरून म्हणे. असं बाहेर गेली आहे ना? हो शांती बाहेर गेली ना. काय म्हणते का की हालचाल? चांगली वागते का ते? आता बोलते गिलते, समजदार झाली का तशीच आहे वांड आहे? अमाय शांते, रश्मी, पार्वती, काय सांगू तुम्हाला माय पोरीची कथा. एवढी सुधारली माय, एवढी सुधारली, समजदारीच्या गोष्टी करते. आई म्हणते असं नाही तसं. आई म्हणते उद्यापासून मी सकाळी उठत जाईन, देवळात जात जाईन, देवपूजा की करत जाईन, चांगली राहत जाईन. आता मी आई तुले लय बोलून बसली म्हणे रंगारंगाची, पण माय म्हणून तू इज्जत करत जाईन म्हणे. त्यासोबत आता कंट्रोल मध्ये बोलत जाईन म्हणे, ज्याला जसं बोलत तसंच बोलत जाईन म्हणे. अगं बोलत नाही जात जाईन म्हणे. लय समजदारीच्या गोष्टी केली तिने माझ्यासोबत. लग्नाचं काय म्हणते हो बापा? रश्मी लग्नाला हो भरली ते. आई म्हणे आण म्हणे पोरग म्हणे, मी लग्न करतो म्हणे. पण पाय म्हणे जेव्हापर्यंत म्हणजे जर मी ना एखादा रिश्ता आणला तर त्याला नाकारजो नको म्हणे. माझ्या आवडीचा जर आला तर तिच्यासोबत मला लग्न करून द्यायचं म्हणे, अशी म्हणे ते म्हणे. अहो माय बाई, म्हणजे लग्नाला होकार आहे तिचा आहे ना? हो लग्नाला होकार आहे ना माय पार्वती.
आणि शांता आणि त्याने काय काजल कमलाचं नाव नाही काढत म्हटलं, आणि त्याच्याजवळ जाताही नाही ते आता. म्हणे ते सर्वेवरूनच विश्वास उठला म्हणे. मला स्वतःच्या मायवरही विश्वास नाही तर स्वतःवरही विश्वास नाही म्हणे. आता कोणावरच विश्वास नाही ठेवत म्हणे. मी एकटी बरी ना, माझं काम बरं ना, मी बरी म्हणे. अशी म्हणे ती आज. बरं आहे ना बापा, तसंच राही म्हणा, आणि चांगली राही म्हणा बापा. काही सगळे भांडण केल्यानं काही होत नाही. हो ना. तर बरं काकी, मी काय म्हणतो, आता ते लग्न कसे तयार झाली ना, माझ्या भावानं रिश्ता आणलाय. 10 एकर वावर आहे, म्हणजे 20 एकर वावर आहे. दोघं भाऊ आहे, एक बहीण आहे. बहिणीचं लग्न झालंय, ती चांगल्या घरी पडली आहे. आणि दोघं भाऊ आहे तर 10-10 एकर असे हिशे पडते वावराचे. पोरग गिरग चांगला आहे, घरदारही चांगला आहे पोराचं. तर तू म्हणत असशील तर घरापर्यंत बोलाव काय आपल्या? अमाय हो काय, कोणत्या गावचं वय व? हे अमरावती साईडचं वय. ते बरंच काहीतरी नाव आहे म्हणते, खेडापाडा वय म्हणते. त्याला काही आठवलं नाही नाव, तर पाहुण्याला माहित पडन, पण अमरावतीच्या जवळपास आहे म्हणजे. असं बरं. बिचारे शांते, मी काय म्हणत होती बापा, काही योग गीत पाहिल्या, पण ब्राह्मणाजवळ जायच होतं मला. पहिल्या लग्नाच्या वेळेस बामणने पाहिला, काही नाही पाहिला बापा. तर माय असं म्हणणं होतं का आता लग्न करायचंच आहे, तर रीतीनुसार ब्राह्मणाजवळ पाहायचं आहे मला. ब्राह्मणाला जराशी विचारपूस, काहीच्या दोष गीश असन, काही पूजा गिजा करायची असन तर होऊन जाते नाही काय. कधी कधी माणसाचे दोषही मनात येते ना, मग माणसाच्या नशिबात चांगलं नाही होत. म्हणून मला ब्राह्मण पाहायचा होता, तर म्हणून त्याच्यासाठी काम अडलाय थोडस. असं म्हणजे ब्राह्मण पाहायचा आहे ना? हो. अमाय, मग एवढ्या दिवसात सांगितलं कोण नाही व? त्या बुढे बाबाला घरीच आणलं असतं हो बापा, विचारपूस करायला. पंचांग घेऊन घरीच येते. आता कुंडलीच पाहिजे का नाही लग्नासाठी? हो पाहिजे कुंडली, पण माझ्या लक्षात नाही आलं. आता मी विचार करत करत झोपली होती ना, माझ्या अचानक लक्षात आलं. मी म्हटलं पहिल्या लग्नाच्या वेळेस मी पंडित नाही पाहिला होता म्हटलं, आता यंदा पाहतो म्हटलं बाई. आता पाहतो म्हटलं ह्या लग्नाच्या वेळेस, तर म्हणून पहिले मला ब्राह्मण पाहायचा होता. बरं, ब्राह्मण पाहायचा आहे ना, तर ठीक आहे, पण ब्राह्मणही पाहू. मी त्याला बोलावून घेतो घरापर्यंत. आणि रिश्ता पक्का होते असं आहे नाही ना. आपली दुसरपणी पोरगी आणि कुवार पोरगा आहे, तर काय होते काय नाही. तर एकदा फेरी बोलावून घेतो म्हटलं त्याची. आता तो पाहिलंच म्हणते, तर मग काय रुकून ठेवायचं. आणि ते पाहिल्यावर मग आपण ब्राह्मणाजवळ विचारपूस करायला जाऊ. काय म्हणतं, पटते काय? बरं, काही हरकत नाही, तसं कर. मग मी माझ्या पोराला बोलावून घेतो. आणि कधीची तारीख घेतो मग? नाही तू सांग मग ती वेळेवर पाहिजे नाही. शांत आज नाही बोलवा लागत होतं, ब्राह्मण पाहिल्यावर बोलवा लागत होतं, अशी नको म्हणजे. मग नाही 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 नाही, तसं गिसं काही नाही. बोलावून घेणं ब्राह्मण आपण काय पक्कच थोडी ना होणार आहे. पहिले ब्राह्मण पाहून नंतर पक्क करू. पक्क करायचं असलं तर बोलाव. कधी तारीख म्हणे तो? मी तारीख गिरीक दिलीच नाही अजून. मी म्हटलं पहिले तिच्या आईला विचारू द्या म्हटलं, पोरीच्या आईले, आणि बाकी पोरीचं पूर्ण घरानं मी सांगून दिलं. असं साहेबा म्हटलं, तुम्हाला पटत असेल तरच घरापर्यंत या, नाही तर काही येऊ नका बा, असं मी पहिले सांगून दिलं. हो पुरं सांगून देतो, लग्न झालाय म्हणा बापा, आणि असं तसं सांगून देतो पुरं. मग कायले बोला पाहिजे बापा पोरीले, बोला साले सांगून देतो, बिंदास सांगून दे. पटन तर या बापा, नाही तर नका येऊ. हो काकी बरोबर आहे होते वाला. मग कायले बोल पाहिजे बापा पोरीलीच्या जातील. मग तेच तर बाई, मी आता फोन करून सांगतो मग दादाले, आणि ते कधी येते विचारतो, आणि आपलं जमते तसं ती तारीख सांगतो. आता तुला काही काम धंदे नाही आहे ना? नाही मला काही काम नाही. आणि माझ्या पोराला फोन लावला तर कधी येते तो, त्याचं काही टेन्शन नाही. तू तारीख सांगजो, आणि मग मी हाव नाही सांगतो मग तुला. हो मी विचारतो ना त्याला, विचारतो ना सांगतो मग. तसे तर लवकर येशील म्हणा. हो येऊ दे ना, कैसा येऊ दे, फक्त तू ब्राह्मण पाहिले चल जो माझ्यासोबत. हो येतो. सुधारली पण कलावती आहे ना, जरा 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 सुधरून राहिली आहे ना. आता बाई तिचं आमच्यासोबत बोलणं चालणं झालं का अजून सुधरवतो आम्ही तिले. बोलली पाहिजे फक्त ते, हाय ना शांते? बोलन हो बापा, बोलन बोलते पार्वती, काही टेन्शन नको घेऊ तू, बोलते ते आता. हो बापा बोललीच पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, मी शांताबाई. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की कराल, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण फुल व्हिडिओ बघूया, कलावतीच्या लग्नापासूनचे, तर कलावतीच्या संसारापासूनचे, आणि कलावतीचा प्रेम संबंध काय आहे काय नाही, एक्झॅक्टली कलावतीचं लग्न होणार कोणासोबत पाहायला ट्विस्ट आहे. तर बघा, तुम्हाला आवडला नाही आवडला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ रोज बघत जा. भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, बाय.